एवढ्या गर्मीमध्ये आम्ही लेकरं बाळ घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढं हे केलेत आम्हाला बेघर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले। त्याचं पिक्चर त्याला आम्ही दिलेलं भिक्षा घेऊन माणूसच पिक्चर काढायला डायरेक्टर होते की कुठंतरी त्या भंतेजीवर आम्ही 100% विश्वास केलत्या। आमच्या एवढ्या 600 घराला बेघर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला। आमच्या लेकरा बाळाच उन्हातानामध्ये मारायला लागल्या मेल्या काय झालं ते जिम्मेदारी ते राहणार। भंतेजी हिरानंदनी आशाबाई चौरे तर आम्हाला भरपूर लुटून काढली। जय भीम पॅन्थर हा पिक्चर काढलेला आहे। याचे निर्माते शिलवजी भंतेजी आणि सहनिर्माते रामभाऊ ताडे हे आहेत। 2024 6 जून 2024 रोजी हिरानंदनी बिल्डर बीएमसी आणि पोलीस प्रशासन आणि जयभीमनगर मधील काही लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिनिधी यांनी जयभीमनगर हे 650 कुटुंबाचं होतं। ते 650 कुटुंबाच्या घरांना रोडवर आणण्याचं काम केलेलं आहे। परंतु या 650 कुटुंबाला रोडवर आणण्यासाठी येथील काही लोकांना हिरानंदी बिल्डरनी करोड रुपये दिलेले आहेत। या करोड रुपये घेऊन शिलवजी भंतेजी यांनी हा पिक्चर काढण्यात आलेला आहे असा सर्व रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे। निर्माते शिलवजी भंतेजी यांनी जे चिवर परिधान केलेले आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेले आहे, समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणती पिक्चर काढण्यासाठी। आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे, परंतु जे निर्माते आहेत ते भंतेजी निर्माते कसे होऊ शकतात? यांच्याकडे करोड रुपये कसे आलेले आहेत? तर करोड रुपये कसे आलेले ते हिरानंदी बिल्डरनी त्यांना पैसे दिलेले आहेत। 650 कुटुंबांना उद्ध्वस्त केलेल्या। आज हे सर्व रोडवरती राहत आहेत। या रोडवरती राहणाऱ्या कुटुंबांना कोण न्याय देणार आहे?